हार्वेस्टिंगला पण येईल. सध्याचे मार्केट 700-800 पर्यंत चालू आहे, 900 पर्यंत जात आहे टॉप क्वालिटीचा माल. आणि जी काही व्हरायटी ती पण आर्यमान ही सध्या टॉपला चालणारी व्हरायटी, त्याच व्हरायटीचं पूर्ण प्लॉट एक जबरदस्त असा बसलेला आहे. जय महाराष्ट्र मित्रांनो, मी विक्रम शिंदे, तुम्ही बघत आहात किंग फार्मर युट्यूब चॅनल आणि तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. आता आपण एका प्लॉटवरती आलोय आणि खास व्हिडिओ बनवायचं कारण असं की या प्लॉटवरती जी लागण आहे टोमॅटो व्हरायटी असेल किंवा मग लागवडीची पद्धत असेल ती जरा वेगळ्या पद्धतीची, आणि वेगळं म्हणजे फार काही वेगळं नाहीये, पण मग जी काही पद्धत आहे झिगझॅग पद्धत म्हणतात त्याला, त्या झिगझॅग पद्धतीचे फायदे काय नेमके आणि किती हुंडी एका एकर मध्ये लागते आणि याला स्ट्रक्चर वगैरे कसं असतं आणि याचे फायदे काय आणि ॲव्हरेज एकरी किती निघतं. खरं म्हणजे तर आपल्याला टोमॅटोच्या प्लॉटवरनं ॲव्हरेज महत्वाचं आहे, फळसेट महत्वाचं आहे, आणि त्या सेट झाल्यानंतर आपल्याला एक जो काय ॲव्हरेज भेटणार आहे प्लॉटवरचं ते किती भेटणार आहे तर ते बघायचं आहे. आणि या झिगझॅगचे लागवडीचे खरंच किती फायदे हे पण बघू. की नवीन असाल चॅनलवर आले असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कमेंट करा तुम्हाला काय वाटतं. तर चला बघूया आजचा हा झिगझॅग प्लॉट व्हरायटी कोणती ती पण बघू. तर आपण मित्रांनो ज्या प्लॉट वरती उभा आहे तो झिगझॅग लागवड केलेला प्लॉट आहे, झिगझॅग पद्धतीने लागवड केलेली टोमॅटो व्हरायटी आहे, हुंडी आहे. तर जे काही अंतर आहे बेडचं ते 4 फुटीचा मल्चिंग पेपर आहे आणि जे मधलं डिस्टन्स आहे तो पण जवळपास 4 फूट सरी आहे, त्यामुळे फिरायला जरा मोकळे लांब ठेवले. पण जो काय आता जे झाडं दिसते आत्ता जितके दाट झाले त्याला फुटवे पण चांगल्या प्रकारचे आणि फुल वगैरे जे लागलंय ते पण एक नंबर आहे. कारण पाठीमागच्या 10 दिवसापासून कुठलाही पाऊस नाही आणि आता जे काही फळ सेटी व्हायचा टाइम आहे त्याचा फुल वगैरे त्यासाठी एक नंबर वातावरण आहे आणि ते आता एकच नंबर सेट होईल. कारण काय होतं पावसाळ्यात कंटिन्यू पाऊस चालल्यानंतर फुलकुजीचा प्रॉब्लेम जास्त वाढतो, आता सध्या नाही येतो विषय, पण तो वेगळा विषय. पण आपलं काय की झिगझॅग पद्धतीचे फायदे काय आणि लागवड पद्धत कशी असती आणि एकरी किती हुंडी लागते, किती कॅरेट निघतात, किती खर्च येतो ते आपल्याला बघायचंय. हा रेडी झालेला प्लॉट आहे त्यामुळे इथं कळणार नाही. आपण शेजारीचे त्याच शेतकऱ्यांचा दुसरा प्लॉट आहे तर त्यावरती झिगझॅग पद्धतीने लागवड केलेली, याच्यावरती तुम्हाला मोकळ्या पद्धतीने दिसून जाईल. तर याला म्हणतात झिगझॅग पद्धत. जशी एक ही साईड लावली एक ती साईड लावली अशी या पद्धतीने लावीत झिगझॅग पद्धतीने पूर्ण असा हा प्लॉट लागवड केलेला आहे. अंतर सेम आहे, 4 फूट सरी आहे, त्यामुळं म्हणजे 4 फूट खूप मोठी झाली असं काही विषय नाही. याच्यामध्ये आपण एक स्प्रेसाठी माणूसच चालू शकतो, ट्रॅक्टर वगैरे किंवा कुठल्याही मशिनरी याच्यामध्ये चालणार नाही. आणि हा पूर्ण असा प्लॉट आहे 1.5 बिघा. अशा पद्धतीला झिगझॅग पद्धत म्हणतात या लागवडीला. आणि याच्यावरती आपण आपल्या सोयीनुसार डबल ड्रिप लाईन पण टाकू शकतो, पण आता यांनी सिंगल लाईन टाकली कारण जो काही आता सीझन आहे तो पावसाळी सीझन आहे आणि ह्या वावरांमध्ये जास्त जे काळवट्टीचे वावर आहे ह्यामुळे तिथे जास्त ओल्ला हवा पकडून धरतं. थोडा जरी पाऊस झाला तर कंटिन्यू ओल्ला राहत आहे वावरांमध्ये. त्यामुळे सध्या फक्त एक आपल्याला जेव्हा लिक्विड वगैरे द्यायचे त्या साठी इनलाईन ड्रिप एकच लाईन केलंय. नाहीतर जर का सीझन वेगळा असता, उन्हाळा असता, तर नक्कीच डबल ड्रिप लाईन करावं लागलं असतं. कारण एक लाईनने जितकं पाणी पोचू शकत नाही, झाडं मोठ्या झाल्यानंतर जास्त पाणी लागतं. हा आहे झिगझॅग पद्धतीचा. आणि जवळपास तुम्हाला सांगतो मित्रांनो 1 एकरला त्यांना जवळपास 8,000 ते 8,500 या रेंजमध्ये रोपं लागले. तसं एकरी आपल्याकडं जसे आपण 1.5 फुटावर किंवा 2 फुटावरती लागण करतो पावसाळी स्ट्रेट लाईन मध्ये, तेव्हा त्या केसमध्ये आपल्याला जवळपास फक्त 6,000 काडी एकरी लागती. तर या केसमध्ये थोडं वेगळं जास्त काडी लागून जाते. जास्त म्हणजे फार काही जास्त लागत नाही, पण एक चांगल्या प्रकारे म्हणजे जी काही 6,000 काडी लागणार असती 1 एकरला, तर झिगझॅग पद्धतीने थोडी 2,000-2,500 काडी वाढून जाते आणि त्यामुळं ॲव्हरेज मध्ये पण फरक पडतो. जर का ॲव्हरेज तो 1 एकरमध्ये जवळपास चांगला सेट झाला प्लॉट तर जवळजवळ 1,500-1,600 कॅरेट पावसाळी निघतात. पावसाळी जास्त ॲव्हरेज निघत नाही मित्रांनो, पावसामुळं फळाचा भरपूर प्रॉब्लेम असतो. त्यामुळं जवळपास 1,500 जरी कॅरेट निघालं तरी भरपूर असतं. त्या हिशोबाने ह्या केसमध्ये थोडे जास्त कॅरेट वाढले जातात, 300-400 कॅरेट थोडे वाढले जातात.
तो एक फायदा होतो. पण मग जे काही लॉस याचा असा आहे की खूप जास्त दाट होतं. आता मोठ्या प्लॉटवरती जाऊन बघू आपण. खूप जास्त दाट झाल्यामुळं फळ जो आहे तो फुगवणीला पण थोडा प्रॉब्लेम येतोच आहे. आणि खर्च पण वाढतो लिक्विडसाठी, कारण जे आपल्याला फळ फुगलं पाहिजे, रिझल्ट चांगले भेटले पाहिजे, त्यासाठी जे काही लिक्विड असेल, खतं असतील, ते थोडे प्रमाणात वाढवावं लागतात. आणि स्ट्रक्चरचा पण मेन विषय असा तो स्ट्रक्चरचा पण खर्च वाढतो. आता जर आपण एक सिंगल लाईन मध्ये आपली तांबडी असती तर 2 बांबूंच्या पलीकडे एक कैची असती. आता जवळपास सर्व शेतकरी डबल कैची द्यायला लागले. प्लॉट पडला नाही पाहिजे, सरी पडली नाही पाहिजे त्यासाठी. पण या केसला वेगळा विषय, डबल बांबू तर लागतोच, प्लस डबल तार एकाच लाईनला द्यावा लागते. आता ही सिस्टीम बघू शकता, एकच लाईन गेलेली झिगझॅग पद्धत आहे, त्यामुळे डबल तार, डबल बांबू, तो एक खर्च वाढतो. आणि जो काही खतांचा जो काही खर्च आहे तो सुद्धा बऱ्यापैकी वाढतो. जे लिक्विड असतील, फळ फुगवणीसाठी असतील, खतं असतील, ते सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढतं. बाकी रिझल्ट कसे असतात, फळ जर चांगलं सेट झालं, आत्ता या प्लॉटला कुठल्याही प्रकारचा व्हायरस नाही किंवा मग सध्या पावसाचं एकदम वातावरण क्लिअर चालू आहे, पाऊस येत नाहीये आणि त्यामुळे सेट होण्याची, तर हा मोसम एक नंबर आहे. आणि इथं जर फळ सेट व्यवस्थित झालं तर मग पुढचा प्रॉब्लेम जास्त येत नाही. जरी पाऊस चालला फळ लागल्यानंतर तर त्या केसमध्ये जास्त लॉस होण्याची चान्सेस असतात. तर सध्या फुलकळ वगैरे एकदम जबरदस्त आहे, सेट वगैरे जबरदस्त होत आहे. थोडंफार जास्त दाट झाल्यानंतर फळाला सुद्धा प्रॉब्लेम येतो, मित्रांनो. फुगवण असेल किंवा मग आपल्याला पण भविष्यामध्ये तोडण्यासाठी जे एकदम मध्ये जे असेल या सेंटरला, आता आपण इथं हे झाड आहे, त्या साईडने पण झाड आहे, या मध्ये जर जेव्हा फळ लागतं तेव्हा तोडण्यासाठी खूप जास्त आपल्याला मेहनत घ्यावी लागते आणि झाडाला पण इजा होण्याचे चान्सेस असतात, फांद्या तुटण्याचे चान्सेस असतात. पण ते थोड्या टक्केवारीमध्ये आपण म्हणू शकतो. 100 मधून जे काही झाड आहे, एखाद्या झाडाला किंवा 2 झाडांना तो प्रॉब्लेम येऊ शकतो नुकसानीचा. पण मग शेवटी आपलं शेतकऱ्यांचं टार्गेटच असतं की कमी जागेमध्ये जास्त उत्पन्न घेण्याचा प्लॅन असतो. त्यामुळं अशी पद्धतीने लागवड केल्यानंतर नक्कीच थोडाफार जास्त प्रमाणात ॲव्हरेज आपल्याला तांबाट्यामधून भेटतं. तर असे प्लॉट वगैरे शेतकरी बनवतात, एक नवीन पद्धतीचं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात. मेहनत करावंच लागते. अशी आपण ज्या प्लॉटवरची शेतकरी त्यांच्याशी बोललो होतो, तर त्यांचं माइंडसेट असं आहे की मेहनत एक लाईनच्या टोमॅटोला सुद्धा करावं लागते. आणि ते जर का आपण थोड्या अजून हुंड्या, म्हणजे थोडी जरी आपण काडी वाढवली, अजून समजा 1 एकरला 6,000 काडी लागते, तर अजून 2,000 काडी वाढवल्याने एवढा काही मोठा आम्हाला फरक पडत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. दरवर्षी आम्ही ह्याच पद्धतीने लावतो आणि चांगला रिझल्ट भेटतोय. मेहनत एक सिंगल लाईनच्या टोमॅटोला पण करावं लागते, मेहनत डबल लाईनला पण करावं लागते. त्यामुळं शेतकरी मेहनत करायला घाबरायचं नाही, असं त्यांचं वैयक्तिक मत आहे. तर खर्च तर होतोच नक्कीच, पण वन टाइम खर्च करायचा, वन टाइम मेहनत करायची. नेबल जो काही प्लॉट आहे तो चालतात. आता याची जवळपास 1 महिना जवळजवळ पूर्ण होऊन गेलाय आणि 40 दिवस पूर्ण झाले या प्लॉटला. आणि पुढच्याच अजून 30-1 दिवसामध्ये हार्वेस्टिंगला पण येईल. सध्याचे मार्केट 700-800 पर्यंत चालू आहे, 900 पर्यंत जात आहे टॉप क्वालिटीचा माल. आणि जी काही व्हरायटी ती पण आर्यमान ही सध्या टॉपला चालणारी व्हरायटी, त्याच व्हरायटीचं हे पूर्ण हा प्लॉट आहे. आणि एक नंबर असा सेट झालेला आहे. वावर जे आहे ते काळ्या मातीचं आहे आणि इथं पण 1 लाईन ड्रीप आहे. जास्त त्यांनी डबल लाईन टाकली नाही, कारण सध्या पावसाळ्याचा सीझन, मगाशीच बोललो की ओलावा धरून ठेवते ही माती जास्त दिवस. त्यामुळं थोडं जरी ड्रीप दिलं, लिक्विड जरी दिलं, तरी बेडमधून पाणी बाहेर येतं, असं त्यांचं म्हणणं झालंय. त्यामुळं एकच लाईन आहे सध्या तरी. आणि पूर्ण प्लॉट एक जबरदस्त असा बसलेला आहे. आणि खर्च जो काय आहे सध्या मित्रांनो, त्यांना जवळपास आत्ताच्या स्टेजला, म्हणजे 40 दिवस झाले, आतापर्यंत जवळपास 60 ते 70 हजार रुपये आलाय. कारण सुरुवातीच्या मागच्या 30 दिवसापूर्वी कंटिन्यू पाऊस चालू होता आणि पाऊस पण बऱ्यापैकी होता, म्हणजे असं नाही की थोडा थोडा आला बंद झाला. कंटिन्यू पाऊस चालू असल्यामुळं जे काय स्प्रे असतील, लिक्विड असतील, ते कंटिन्यू द्यावं लागले.
पण आता थोडा खर्च थोडा कमी झालाय, कारण स्प्रे द्यायची गरज नाहीये. ऊन पडलेले जास्त पावसाचं वातावरण नाहीये. ढग वगैरे येतात पण पाऊस येत नाही, त्यामुळं फळं जे काही सेट होणार आहे, जे फुल लागले त्याला जास्त स्प्रेची गरज नाहीये. स्प्रे द्यावाच लागतात, पण खूप जास्त जे 2 दिवस झाले तरी द्यावा लागायचे पहिले पाऊस आल्यानंतर. तर आता ती पद्धत नाहीये. हप्त्यातून 1 दिवस जरी दिला तरी ते सफिशियंट चालतं, कारण पाऊस नाहीये. तो एक फायदा आहे. त्यामुळं थोडा खर्च आता इकडून पुढं कमी होईल असा त्यांचा अंदाज आहे. नाहीतर जवळपास जर कंटिन्यू पाऊस चालू असता तर हाच खर्च या 1 एकरला जवळजवळ 1 लाखाच्या 1.25 लाखाच्या आसपास नक्कीच गेला असता. टोटल म्हणजे जे काही असेल, बांधणी असेल, मजुरी असेल, स्प्रे असतील. जास्त या केसमध्ये स्प्रेसाठीच पावसाळ्यामध्ये जास्त सीझनमध्ये जास्त स्प्रेसाठी जास्त खर्च उजून निघून जातो, पाऊस जर कंटिन्यू चालू राहिला तर. नाहीतर जास्त खर्च नाही येत. मॅनेजमेंट चांगली असली तर नक्कीच रिझल्ट चांगले भेटतात, प्लॉट चांगले बांधतात. तर अशा पद्धतीने आपल्याला एक चांगला आकडा याच्यामधून भेटू शकतो आणि चांगलं उत्पन्न या झिगझॅग पद्धतीच्या प्लॉटवरनं भेटतं. तर मित्रांनो, असं परफेक्ट नियोजन जर असेल आणि मॅनेजमेंट चांगली असेल आपली, जर प्लॅन एकदम पहिलाच रेडी असेल, आपल्याला असं असं करायचंय, 1 महिन्यानंतर हे स्प्रे घ्यायचे, ते घ्यायचे, आणि एक प्रॉपर नियोजन करून जेव्हा आपण हा प्लॉट रेडी करतो या अशा झिगझॅग पद्धतीने, तर नक्कीच त्याचा फायदा आणि जे काही भविष्यात आपल्याला निघणारं उत्पन्न आहे नक्कीच पॉझिटिव्ह असणार आहे, चांगल्या पद्धतीचं असणार आहे. तर हा होता झिगझॅग पद्धतीचा लागवडीचा प्लॉट, आणि जो काही एकरी त्यांना खर्च आलाय तो जवळपास 1 लाखाच्या प्लस गेलाय. म्हणजे भविष्यात जाईल, आता सध्या तरी नाहीये. 40 दिवसाचा हा प्लॉट आहे. 60-70 हजार रुपये आतापर्यंत गेले, पण पुढे पाऊस जर चालला तर नक्कीच पैसा वाढू शकतो, खर्च वाढू शकतो. आत्ताच्या कंडिशनला प्लॉट एक जबरदस्त आहे, पाऊस नाहीये. आणि जो काही एकरी लागवड आहे हुंडी, ती जवळपास 8,000 8,500पर्यंत जी काही काडी लागते टोमॅटोची, ती लागते 1 एकरामध्ये. तशी जर आपण सरळ स्ट्रेटमध्ये लावली तर 6,000 काडीमध्ये होऊन जातं. पण झिगझॅग पद्धतीने थोडी काडी वाढून जाते 2-2.5 हजारापर्यंत. आणि बाकी खर्च पण वाढतो. लिक्विडमध्ये असेल, लिक्विड पण चांगल्या प्रकारे द्यावं लागतं, कारण हुंडी 1 एकरमध्ये जास्त आहे. बाकी स्ट्रक्चरचा पण खर्च वाढतो. एक लाईनला डबल तार आहे, डबल बांबू आहे, त्यामुळं हा पण एक खर्च वाढतो. पण मग शेवटी रिझल्ट चांगलेच भेटतात. 1 एकरमधून त्यांना दरवर्षी नाही म्हटलं तरी चांगला जर सेट झाला तर 1700-1800 कॅरेट इझी निघतात. कारण ह्या भागामध्ये, जे मी दिंडोरी तालुक्यामध्ये, जो तालुका आहे दिंडोरी, त्या तालुक्यामधली एका गावामध्ये लखमापूर म्हणून, त्या गावात म्हणजे या एरियामध्ये जास्त पाऊस असतो, त्यामुळं फुल सेटला प्रॉब्लेम येतो. आणि नाहीतर हाच प्लॉट जर उन्हाळ्यामध्ये असेल तर मग तुम्हाला अंदाजा येईलच, उन्हाळ्यामध्ये ह्याच प्लॉटवर जवळजवळ ते 3,500पर्यंत पण आकडा जाऊ शकतो झिगझॅग प्लॉटवरनं. कारण उन्हाळ्यामध्ये जास्त फुलकूज वगैरे राहत नाही, त्यामुळं रिझल्ट खतरनाक भेटतील. पण मग आता सीझन जो काय पावसाळी, त्या पावसाळी सीझन मधला हा प्लॉट आहे, आणि त्यामुळं जवळजवळ 1700-1800 2,000 राऊंड फिगर आपण पकडू. जर चांगला सेट झाला तर 2,000 कॅरेट इझिली निघून जाते या प्लॉटवरनं. तर रेट जर चांगले भेटले, सध्याचे रेट चालू आहे 700-800-900पर्यंत सध्याच्या, म्हणजे ऑक्टोबरची आज 9 तारीख आहे, आणि आजच्या डेटला 700 प्लसच मार्केट आहे 20 किलोसाठीचं. तर भविष्यात पुढच्या 30 दिवसामध्ये जर असंच टिकून राहिलं तर नक्कीच चांगले रिझल्ट भेटतील. तर असा हा होता झिगझॅग प्लॉट. बाकी तुम्हाला काय वाटतं, तुमच्या इकडे कशी सिस्टीम आहे, किती अंतरावर लावत्या, कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय